नमस्कार. संध्याकाळी 7च्या बातम्यामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण नवीन सेगमेंट घेऊन आलो आहे. संध्याकाळी 7च्या बातम्या. तुम्हाला जर हा सेगमेंट आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, पहिली बातमी सोयाबीन संदर्भात आहे. तर सोयाबीनचे सध्या बाजारभाव 4,400 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर जर बघितलं तर कांद्याचे बाजारभावात तेजी पाहायला मिळत आहे. काही भागात बाजारभाव वाढलेले आहे. पुण्यामध्ये बघा आज 3,100 रुपये जास्तीत जास्त बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे. कमीत कमी 1,000, सरासरी 2,200 रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे. आवक 5,135 क्विंटलची आवक कांद्याला पुण्यामध्ये आलेली आहे. संध्याकाळीच्या 7च्या बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहे. सावनेरमध्ये जास्तीत जास्त 7,050 रुपये बाजारभाव गेलेला आहे. कमीत कमी सुद्धा 7,050 रुपये बाजारभाव आहे. 750 क्विंटलची आवक सावनेरमध्ये आलेली आहे. कापसाचे बाजारभाव जर बघितलं तर जे आहे, एकंदरीत जर बघितलं तर जे आहे 7,000चा टप्पा आता सध्या कापसाने वळणला जरी असला तरी बाजारभाव याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारभाव 8,000 रुपये झाले पाहिजे. जास्त शेतकऱ्यांच्या अपेक्षा नाहीत, मात्र 7,500-8,000 रुपये बाजारभाव झाला पाहिजे. यानंतर हवामान अंदाज बघूयात. राज्यामध्ये आता पुढच्या काही तासांमध्ये विदर्भामध्ये धुऊन पाऊस होणार आहे. कोकणामध्ये सुद्धा जबरदस्त पाऊस. पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्हे पुणे, सातारामध्ये चांगला पाऊस असेल. यानंतर PM किसान सन्मान निधी योजनेची पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्यानंतर जमा होऊ शकतो. धन्यवाद.